आता एक मोठी बातमी, महापालिका निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागले आहेत। भिवंडी शहरात रविवारी रात्री मोठा राजकीय राडा झाला। माजी महापौर विलास पाटील यांची कोणार्क विकास आघाडी आणि भाजप आमदार महेश चौगुले यांच्या समर्थकांमध्ये रविवारी रात्री भीषण राडा झाला। शहरातील वर्दळीच्या शिवाजी चौकात दोन्ही गट एकमेकांना भिडल्यानं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। महापालिका निवडणुकीत यावेळी कोणार्क विकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत पाहायला मिळाली। यामध्ये कोणार्क विकास आघाडीने भाजपचा पराभव करत आपलं वर्चस्व सिद्ध केलं। विशेषतः प्रभाग क्रमांक 1 ची निवडणूक संपूर्ण शहरात प्रतिष्ठेची ठरली होती। या प्रभागात कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्यासमोर भाजप आमदार महेश चौगुले यांचे सुपुत्र सुमित चौगुले यांचं कडवं आव्हान होतं। मात्र या चुरशीच्या लढतीत कोणार्क विकास आघाडीच्या पॅनलनं भाजपचा पराभव केला आणि हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्यानं गेल्या 2 दिवसांपासून दोन्ही गटात सुप्त संघर्ष सुरू होता। च्या निवडणुकीमध्ये प्रभाग 1 हे अतिशय प्रतिष्ठेचा प्रभाग ठरला होता, कारण या ठिकाणी प्रभाग 1 मध्ये माजी महापौर विलास पाटील यांचे कोणार्क विकास आघाडी आणि भाजपाचे आमदार महेश चौगुले यांचे पुत्र मी चौगुले अशी लढत झाली होती। या निकालानंतर कोणार्क विकास आघाडीच्या पॅनलकडनं भाजपाच्या पॅनलचा पराभव करण्यात आला। त्यानंतर या ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहू शकता की 2 दिवसांनंतर दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी आणि राडा झाल्याची घटना घडली आहे। दोन्ही जमावाकडनं दगडफेक, सोड्याच्या बाटल्या एकमेकांवर फेकण्यात आल्या आहेत। त्यामुळे शिवाजी चौकामध्ये अतिशय तणावपूर्ण परिस्थिती आहे। या ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहू शकता तणावपूर्ण परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। परंतु याबाबत अजून कोणत्या पद्धतीची अधिकृत माहिती मिळत नसली तरी दोन्ही गटाकडनं आपण बरोबर असल्याचं सांगण्यात येत आहे व एकमेकावर आरोप केले जात आहेत। तर पोलीस प्रशासन या ठिकाणी सतर्क झाले असून पोलीस प्रशासनाने याकडे सर्वांना गांभीर्याने इशारा दिला आहे का याबाबत कोणालाही बक्षीस दिला जाणार नाही। तर याबाबत शांतता भंग करण्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। नरेश पाटील, न्यूज 18 मराठी, भिवंडी। आमदाराचा महेश चौगुलेचा मुलगा आमच्या घरात येऊन मुलांना धमक्या देऊन आणि गाड्यांच्या काचा फोडून माझ्या घराच्या काचा दगडफेक केलेला आहे। याच्यावरती आमदारच्या मुलांनी ब्लेड मारलेला आहे। तो पोलीस कोण त्यांचा होता त्यांनी रिव्हॉल्वर दाखवले, छातीवर रिव्हॉल्वर ठेवलेली आहे। माझ्या 2 मुलांना आता दुसरे जे माझे कार्यकर्ते आहेत त्यांच्या चाकूचा हल्ला केलेला आहे। काल त्यांनी एका कार्यकर्त्याची वडापावची गाडी गरिबाची तोडली। आज 2 कार्यकर्त्यांना मारलं। आज आम्ही आमच्या ऑफिसला बसले असता 400-500 लोक घेऊन येऊन पोलिसांना धक्काधुक्की, पोलिसांना मारहाण करून तो घुसला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली। ही व्हिडिओ आहे, तुम्हाला दिसते व्हिडिओ आहे त्याची। तो किती पण खोटा बोलून हे करत असेल तर चालणार नाही। पोलिसांना धक्काधुक्की करून पोलिसांना 2-4 कार्यकर्त्यांना मारला, दगडांनी मारलं, त्यांच्याकडे हत्यार होते, हत्यारांनी मारलंय, त्यांनी मारहाण केले इथे बसलेल्या कार्यकर्त्यांनी। 200-250 लोक दोघांनी दगडफेक केली एकमेकांवर, पोलिसांवरही दगडफेक केली। आता शिवाजी चौकामध्ये हा प्रकार घडलेला आहे। दोन्ही ठिकाणी आम्ही पोलिसांनी इथे लाठीचार्ज करून जमाव पांगवलेला आहे। आता इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सगळ्यांनी लक्षात घ्यावं की भिवंडीची कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या विरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येईल। पदावरून मोठा ट्विस्ट, उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। राजकीय क्षेत्रातील ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर पदावरून मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळते। राजकीय क्षेत्रातील ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। ही अधिक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि या बातमीवर सविस्तर माहिती देत आहेत आपल्याला आपले प्रतिनिधी राहुल जोरी। राहुल, राजकारणातली सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, काय चर्चा झाली असेल दोघांमध्ये? खरं तर 118 जागा भाजप माहितीनं मिळाल्यानंतर भाजपचा किंवा माहितीचा महापौर बसणार हे जरी स्पष्ट असलं तरी देखील 2 दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एक नवी खेळी खेळण्याचं जे समोर येतंय, त्यांचे सर्व नगरसेवक जे आहेत ते आता
एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत आणि हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाल्यानंतर आता एक नवा ट्विस्ट जो आहे तो समोर येतोय. अर्थात भाजप ज्यावेळी सत्ता स्थापनेचा दावा करेल, भाजप महापौर पदाचा दावा करेल, त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक म्हणजेच 65 नगरसेवक हे अनुपस्थित राहतील. याचाच अर्थ आता देवेंद्र फडणवीस आणि म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे पडद्यामागून जोरदार हालचाली ठरतात. दोघांचं या संदर्भात बोलणं झाल्याची माहिती देखील न्यूज 18 लोकमतला मिळते. आणि एकंदरीत बघितलं तर भाजप ज्यावेळी सत्ता स्थापनेचा दावा करेल त्यावेळी पडद्याआड मात्र ठाकरे गट म्हणजेच ठाकरे गटाचे 65 नगरसेवक हे भाजपच्या पाठीशी ठाम उभे राहतील. अशा पद्धतीची योजना जी आहे ती आता रंगवली जाते. एकंदरीत बघितलं तर मागच्या 2-3 दिवसांपासून वारंवार भाजपकडून कुठल्याही पद्धतीचा उत्तर यामध्ये कुठल्याही पद्धतीचा दावा करण्यात येत नव्हता. मात्र भाजपकडून जरी काही झालं नसलं तरी शिवसेना शिंदे गटाकडून हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या 6 वर्षात राज्यातल्या राजकारणात हॉटेल पॉलिटिक्सचं खूप मोठं वर्चस्व जे आहे ते राहिलेले. ज्यावेळी हॉटेल पॉलिटिक्स झाले त्याच्यावेळी राज्यात अनेक मोठे आणि अतिशय वेगळे असे राजकीय समीकरण पाहायला मिळालेले आहेत. मग ती महाविकास आघाडीचा पॅटर्न असो किंवा त्यानंतर झालेले सगळे प्रयोग असो. आणि या टप्प्यावर जर अशाच पद्धतीचं पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरुवात झाला असेल तर मात्र पडद्याआड भाजपनं देखील आपला हालचाली ज्या आहेत त्या सुरुवात केल्या. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची सर्वात मोठी एक महत्वाची ट्विस्ट उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली चर्चा हे देखील बदलणारं समीकरण ठरू शकतं. नक्कीच राहुल. एकनाथ शिंदे यांनी जे हॉटेल पॉलिटिक्स केलं त्यामध्ये नगरसेवक हॉटेलमध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर संजय राऊतही म्हणाले होते की आम्ही त्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार. आता दावोसमध्ये मुख्यमंत्री आहेत आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंची चर्चा पाहायला मिळते दोघांमध्ये. कुठेतरी दोघांमध्ये एकी होऊ शकते का? काय शक्यता वर्तवण्यात येते? सध्याची जर परिस्थिती बघितली तर ज्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे गटांकडून ठाकरे गटाचे नगरसेवक फोडाफोडीला सुरुवात झाली आणि त्यानंतर ही रिॲक्शन जी म्हणू शकतो आपण ठाकरे गटाकडून येते. जर अशाच पद्धतीनं एकनाथ शिंदे जर उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक जे आहेत ते फोडाफोडी करणार असतील तर मात्र सत्तेच्या सोबत जाताना भाजपला साथ देण्याची तयारी जी आहे ती उद्धव ठाकरे गटाकडून होताना दिसते. एकंदरीत बघितलं तर मागच्या 3 दिवसांपासून एवढं मोठं चित्र स्पष्ट असताना देखील जर महापौर पदाचा निर्णय होत नसेल किंवा त्याबद्दलची एकत्रितरित्या चर्चा होत नसेल तर मात्र काही ना काही गडबड आहे अशी शक्यता भाजपकडून वर्तवली गेली. आणि त्यानंतरच ज्याला आपण डॅमेज कंट्रोल म्हणू शकतो किंवा येत्या काळात जर काही बदल असतील काही आर्थिक किंवा समीकरणं जर बदलायची असतील तर मात्र त्याचा योग्य वेळीच विचार केला पाहिजे. आणि त्यामुळं सगळ्यात मोठा मुद्दा हाच आहे की उद्धव ठाकरे आणि फडणवीस जर एकमेकांची चर्चा करत असतील आणि जर भाजपच्या पाठीशी ठाकरे गट उभा राहण्याची तयारी दर्शवत असेल तर मात्र येत्या काळातलं समीकरण निश्चितच बदलू शकतं. आणि राज्याच्या राजकारणात नवीन प्रयोग हे आता नवीन राहिलेले नाहीयेत. त्यामुळं या बाबतीत देखील काहीही होऊ शकतं. राजकारणात घडणाऱ्या गोष्टी याचा अंदाज लावण्यापेक्षा त्या आत्ता ज्या पद्धतीनं समोर येत आहेत त्या वर्तवण्यातच महत्वाचा मुद्दा असणार आहे. नक्कीच राहुल. महाराष्ट्राच्या राजकारणात आता काहीही नवीन राहिलेलं नाहीये. पण जे उद्धव ठाकरे फडणवीसांविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली महापालिकेच्या निवडणुकीत आपण एकंदरीतच त्यांची भाषणं पाहिली त्यामध्ये त्यांनी आक्रमकपणे फडणवीसांवर असेल भाजपवर असेल टीका केली. त्यासोबतच मनसेनं देखील टीका केली. मग हे जर उद्धव ठाकरेंनी भाजपला पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मनसेची यात काय भूमिका असेल आणि एकनाथ शिंदे यावेळी काय करू शकतात? खरं बघितलं तर आता निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. आता सत्ता स्थापनेची जेव्हा वेळ असेल आतापर्यंतची अगदी मागच्या 5-6 वर्षातली जरी उदाहरणं बघितली जर सत्तेसोबत जाणारा प्रत्येक जण आपला असंच सूत्र हे महाराष्ट्राच्या राजकारणात राहिले. मग ते एकमेकांवर टीका करणारे अजित पवार देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील तिघही एका वेळी एकत्र आले. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांचा निषेध करून अजित पवारांना टार्गेट करून महाविकास आघाडी सोडली होती त्याच अजित पवारांना त्यांना सोबतच्या खुर्चीवर एकत्र बसवावं लागलं. असे अनेक संदर्भ जे आहेत ते यापूर्वी देखील घडलेले आहेत. राज्याच्या राजकारणात घडलेल्या गोष्टी महापालिकेत घडणार नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरेल. आणि त्यामुळं जर काही पडद्यामागं घडत असेल तर त्याला फक्त आणि फक्त सत्तेची कोर असेल सत्तेची किनार असेल सत्तेत बसण्यासाठी कोण कोणासोबत कसं आणि कुठं जुळवून घेईल याचा कोणताही अंदाज सध्या तरी बांधता येत नाहीये. उद्धव ठाकरेंनी काही दिवस आधी देवाभाऊच्या मनात असेल तर महापौर आपल्या होईल असं विधान केलं होतं. तर नेमका वरचा देवाभाऊ की हेच ते देवेंद्र फडणवीस होते? देवाच्या मनात असेल तर महापौर आपला बसेल
हे उद्धव ठाकरेंचं वाक्य आता अनेक अर्थानं घ्यावं लागेल. कारण जर ही अशी चर्चा होत असेल तर मात्र नक्कीच पडद्याआड मोठ्या गोष्टी घडत आहेत. पडद्याआडच्या घटनांना दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि ज्या टप्प्यावर आपण बघतोय की संजय राऊत असतील, एकीकडे संजय राऊत, दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांकडून देखील अशा पद्धतीचं सूतोवाच जे आहे ते करण्यात आलं होतं. आणि त्याच टप्प्यावर आत्ता ज्या पद्धतीनं या दोघांमध्ये पडद्याआड चर्चा होते अशी माहिती समोर येते. जर हे खरं असेल, जर अशा पद्धतीची माहिती समोर येत असेल तर मात्र पडद्याआड दिसणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टी या ऐनवेळी किंवा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणाच्याही समोर येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. नक्कीच राहुल, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आता महापौर पदाची चुरस आपल्याला पाहायला मिळते आणि नेमका महापौर कोण बसेल आणि कशी युती महानगरपालिकेत आपल्याला पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून राजकारणात चांगल्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळते. जे उद्धव ठाकरे ज्यांनी महानगरपालिकेमध्ये प्रचार करताना फडणवीसांविरोधात प्रचार केला आणि त्याच प्रचारानंतर आता महापौर बसण्याची जी वेळ आली आहे त्यावेळी फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळते. एकीकडे आपण पाहिलं की एकनाथ शिंदेंनी हॉटेल पॉलिटिक्स केले, आपले सगळे नगरसेवक हे हॉटेलमध्ये आणून ठेवलेत आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी आपले नगरसेवक सांभाळून ठेवावेत असं वक्तव्य केलं होतं. पण आता दुसरीकडे फडणवीसांनी दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांची चर्चा झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते. ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मुंबई महापौर पदावरून घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातली ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळते. महापौर पदावरून मोठा ट्विस्ट आता आपल्याला राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिका 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये निकाल लागला आणि त्यामध्ये सगळ्यांचं लक्ष होतं BMC मध्ये आणि BMCचा महापौर कोण बसेल यावर लक्ष होतं. आता यामध्ये फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळते. याविषयी आपल्याशी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप नेते आहे अतुल भातखळकर आहेत. अतुलजी, ही महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळते. फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली आहे, काय अधिकचं सांगाल? कपोल कल्पित बातमी आहे ना. या बातमीला शेंडा ना बुडखा अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवण्याचं काम कोण करतंय याचा आम्ही शोध घेऊ. भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची म्हणजे मूळ शिवसेनेची आमची युती अभंग आहे आणि त्याच युतीचा महापौर होणार आहे. मुंबईच्या जनतेने आम्हालाच कौल दिलेला आहे आणि त्यामुळे ठाकरे गटातून अशा हास्यास्पद बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय की काय असा संशय आहे आणि त्यामुळे अत्यंत हास्यास्पद शेंडानं बुडखा असलेली ही बातमी आहे. जी अतुलजी, गेल्या काही दिवस उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं की देवाच्या मनात असेल तर महापौर होईल आणि त्यानंतर ही बातमी समोर येते. याकडे कसं पाहताय तुम्ही? उद्धव ठाकरे काय वाटेल ते बडबडत असतात. त्यांच्या बडबडण्याला काय किंमत द्यायची आहे? आणि कुठल्याही देवाच्या मनात म्हणजे परमेश्वराच्या मनात सुद्धा आणि देवाहूंच्या मनात सुद्धा महायुतीचाच महापौर आहे आणि महायुतीचा महापौर हा त्यांच्यामुळेच त्यांनी केलेल्या विकास कामामुळेच त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे काही बोलत असतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे काही इतकं सिरियसली लक्ष द्यावं असं काही नाहीये. जनतेने त्यांना नाकारलेलं ही वस्तुस्थिती आहे. धन्यवाद अतुल भातखळकरजी दिलेल्या माहितीबद्दल.